आज महाराष्ट्राची अस्मिता माननीय श्री शरदजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामासाठी कार्यरत झालेलो आहे। मी गत काळातही या पक्षासाठी बरंच काम केलं आहे आणि आज पुन्हा एकदा या राजकीय परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर एक लक्षात येतं की पवार साहेबांशिवाय पर्याय नाही, पवार साहेबांच्या नेतृत्वाशिवाय या महाराष्ट्राला पर्याय नाही आणि म्हणून पुन्हा एकदा 10 वर्षाच्या कालावधीनंतर मी पुन्हा एकदा पक्षासाठी कार्यरत झालेलो आहे। यामध्ये केवळ पक्ष आणि पक्षाचं हित हा उद्देश नाही तर महाराष्ट्राचं हित हे अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण गत काळामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरच्या संस्कृती, महाराष्ट्राच्या बाहेरचे विचार हे महाराष्ट्रावर लादले जातात आणि महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं शोषण या ठिकाणी होत आहे आणि वाचवणारं एकमेव नेतृत्व आज कोणी असेल माननीय पवार साहेब आहेत आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व समाजाने, सर्व जनतेने खऱ्या अर्थानं आज शरदजी पवार साहेबांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्राची अस्मिता आज वाचवली पाहिजे। यासाठी मी गत काळातल्या 10 वर्षाच्या कामातला त्याग करून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माननीय साहेबांचा आशीर्वाद घेऊन आज कार्यरत झालेलो आहे। यामध्ये विशेष असं की गत काळामध्ये आम्ही 30 सप्टेंबर रोजी या ठिकाणी नाभिक समाजाच्या प्रश्नासाठी एक धरणे आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनाची मागणी एवढीच होती की पूर्वी तर आमची अशी मागणी होती की आर्थिक विकास महामंडळ मिळालं पाहिजे, पण तो केस शिल्पी महामंडळ त्या ठिकाणी तयार करण्यात आलं आणि ते केस शिल्पी महामंडळ कार्यरत व्हावं आणि सर्वसामान्यांना त्याच्यातून निधी उपलब्ध व्हावा या मागणीसाठी आम्ही ते आंदोलन केलं। पण राज्यकर्त्यांनी मात्र त्या ठिकाणी ढुंकूनही बघितलं नाही, साधी चौकशी केली नाही, त्या धरणे आंदोलनाला कोणी भेटही दिली नाही। इतकं तुटकपणे आणि तुच्छतेने त्या ठिकाणी आम्हाला वागवलं, याचाही राग माझ्या मनामध्ये होता। माझ्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या नाभिक समाजाच्या मनामध्ये याचा राग आहे आणि म्हणून राजकारणामध्ये कार्यरत झाल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही आणि माननीय पवार साहेबांच्या पाठीमागे उभं राहिल्याशिवाय नाभिक समाजाचा प्रश्न सुटणार नाही असं माझं मत तयार झालं। अनेक महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले, अण्णासाहेब काय केलं पाहिजे, आणि म्हणून ज्या वेळेला आपण स्वतः भूमिका घेऊ त्यावेळेला इतरांना ती मार्गदर्शक ठरेल आणि म्हणून आज मी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून त्या कामाची मुहूर्तमेढ ओढली। भविष्यामध्ये कुणाकडे दयनीय परिस्थितीमध्ये आपल्याला बघावं लागणार नाही। हक्काने आणि न्यायासाठी जे आपण भांडतो ते याच मार्गाने आपले मिळू शकते आणि म्हणून त्या ठिकाणी तुतारी हाती घेतलेला जो चिन्ह आमचा आहे त्या चिन्हाचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे, कारण अत्यंत कमी दिवस आहे। द्विधा मनस्थिती आहे राज्यकर्त्यांमध्ये, अनेक पक्ष त्या ठिकाणी नव्याने उड्या मारतात, अनेक विचार त्या ठिकाणी येत आहे, लचके तोडण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे। परंतु आज आम्ही जर शहाणे झालो नाही, आज जर आम्ही आमचा विचार करू शकलो नाही तर भविष्यामध्ये आमचा कोणीही विचार करणार नाही। ही भूमिका आपण सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे आणि म्हणून केवळ नाभिक समाज नव्हे तर त्या जागी जे मायक्रो ओबीसी आहेत या सगळे सुद्धा एकजुटीने एका विचाराने त्या ठिकाणी पवार साहेबांच्या मागे उभं राहिलं पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांचा जो आहे त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे। माझा पक्ष, माझं कार्य, माझं हित हे डोळ्यापुढे ठेवायचं असेल तर या पक्षाच्या बरोबर आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे, अशा प्रकारची माझी भावना आहे।